हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ. डे 4 ट्रॅव्हल व्हिडिओ सिरीजमध्ये मी अमृता तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सकाळी लवकरच उठलो आणि फ्रेश झालो, आवरलं आणि आम्ही रूम चेकआउट केली. भरपूर थंडी होती बाहेर. सगळ्या बॅग्स व्यवस्थित घेतल्यात ना हे एकदा चेक करून आम्ही निघालो श्रीशैलमला जायला. आता हा प्रवास जवळजवळ आमचा 200 ते 250 किलोमीटरचा होणार होता. श्रीशैलमला मल्लिकार्जुन मंदिर आहे. हे मंदिर ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. वाटेत इडली चटणी आणि मेंदूवडा सांबारचा नाश्ता केला आणि आम्ही हैदराबाद ते श्रीशैलम प्रवास करताना तो खूप एन्जॉय करत होतो. आणि हो, तुम्हाला माहिती आहे का, इथे डिसेंबर महिन्यात सुद्धा ना भात कापणी होते. त्याची शेतीसुद्धा आम्ही पाहिली. त्यानंतर दिंडी डॅम पाहिला आणि मग काय फोटोशूट चालू झालं. आता ऑलमोस्ट 1 वाजत आला होता. जेवणासाठी एक छान हॉटेल पाहिलं आणि जेवण करायला थांबलो. आणि तुम्हाला सांगते, तिथे ना मला माझे काही फ्रेंड्ससुद्धा भेटले. हां, अगदी बरोबर ओळखलं, हेच ते दोघं. थोड्या गप्पा वगैरे झाल्या आणि त्यांचा निरोप घेतला आणि लगेच पुढच्या प्रवासाला लागले. श्रीशैलम मंदिराकडे येत असताना वाटेत भली मोठी जंगलं बघून ना खूप भीती वाटत होती आणि थोडी मज्जाही येत होती. प्रवास करताना ना आमची तर मस्त अशी जंगल सफारीसुद्धा झाली होती. फायनली आम्ही आलो श्रीशैलमला मल्लिकार्जुनम मंदिरामध्ये. ऑफ सीझन असताना सुद्धा ना दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 2 तासाने आमचं दर्शन झालं. दर्शन घेऊन आम्ही मंदिराबाहेर आलो आणि राहण्यासाठी हॉटेलची कुठे सोय होतीये का ते शोधायला लागलो. आणि काय योगायोग, आम्हाला लगेच रूमसुद्धा मिळाली. हे ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं मंदिर जे आंध्र प्रदेशामध्ये आहे. हॉटेलवरती आलो आणि फ्रेश झालो. मग थोडं जेवायला गेलो आणि मस्तपैकी लॉनमध्ये शतपावली केली. घरी आले आणि थोडं स्किन केअर केलं आणि लगेच झोपले. कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ? तुम्ही मला ना नक्की कमेंटमध्ये सांगा.